नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी सौरभ कोरटकर। आणि बातमी आहे दिल्ली विधानसभेची। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपचा मोठा विजय झालाय। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजप सत्तेवर आली आहे। भाजपला दिल्लीत 48 जागा तर आपला 22 जागा जिंकता आल्यात। चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं आपचं स्वप्न मात्र भंगलंय। केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवामुळे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। केजरीवाल सिसोदिया यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय, त्यामुळे आम आदमी पक्षाला एक मोठा धक्का मानला जातोय। केवळ 22 जागांवर आपला समाधान मानावं लागतंय। सत्ता पण गेलेली आहे आणि दुसरीकडे आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल आणि संस्थापक सदस्य असलेले मनीष सिसोदिया देखील पराभूत झालेले आहेत। दिल्लीमधल्या कालकाजीमधून आपच्या आतिशींचा मात्र विजय झालेला आहे। काँग्रेसला दिल्लीमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही। 2015, 2020 आणि आता 2025 मध्ये काँग्रेसची कामगिरी शून्यावरच राहिलेली आहे।